धार्मिक ऐक्याचा संदेश देत यात युनिटी फाउंडेशनच्या वतीने मोहरम निमित्त सर्वधर्मीय भाविकांसाठी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते भंडाऱ्याचा प्रारंभ करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याचा सर्व भाविकांनी लाभ घेतला। यावेळी साहेबान जागीरदार, हयात युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष शहेबाज भाई बॉक्सर, उद्योजक वाहिद हुंडेकरी, KFC ग्रुपचे अध्यक्ष अन्सार शेख, मुझफ्फर शेख, अब्दुल्ला बागवान आदींसह युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मोहरम निमित्त हयात युनिटी फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। हयात युनिटी फाउंडेशन कोटला परिसर या परिसरामध्ये शहेबाज भाई बॉक्सर व त्यांचे सर्व मित्रपरिवार या सर्व युवकांनी मिळून खरं कोटला परिसर म्हणजे एक मोहरमचं एक वेगळं श्रद्धास्थान आहे। मोहरमच्या निमित्तानं त्याच्यामध्ये भाविक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामधून असेल, राज्यामधून असून या ठिकाणी येतो आणि त्यांच्याकरता मोहरमच्या 8वीच्या निमित्तानं दरवर्षी महाप्रसाराचा कार्यक्रम आयोजित करत होतो। सर्वांनी या प्रसाराचा लाभ घ्यावा। आयोजकांचं शहेबाज भाई असतील, त्यांच्या सर्व टीमचं असेल, मनपूर्वक या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। सर्वांना या मोहरमच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। तर मोहरम निमित्त आयोजित या कार्यक्रमासंदर्भात बोलताना हयात युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष शहेबाज भाई बॉक्सर यांनी अधिक माहिती दिली। हर साल के मुताबिक इस साल भी हयात यूनिटी फाउंडेशन और KMC इनके जानिब से यहाँ पर बहुत सालों से हर तरह का प्रोग्राम हो रहा है, जैसे कि डेकोरेशन का, खाने का, हर चीज का। तो इस साल भी हयात यूनिटी फाउंडेशन की तरफ से यहाँ पर बहुत ही बेहतरीन तरीके से शाकाहारी खाना जो है यहाँ पर हिंदू मुस्लिम भाईचारे का एक प्रतीक बोल के यहाँ पर बांटा गया। और इसके जो ओपनिंग है, ओपनिंग हमारे आमदार साहब संग्राम भैया जगताप इनके हस्ते, हमारे वसीम भाई हुंडेकरी, सादिक भाई मेंबर और हमारे KMC के अन्सार भाई, इनके हाथों से यहाँ पर ओपनिंग की गई। और इसका खाने का जितना भी लाभ है यहाँ सभी हिंदू मुस्लिम भाइयों ने इसका बेहतरीन तरीके से उठा लिया है। और आगे भी ये काम हमारे जानिब से इंशाल्लाह आगे होते रहेगा। यही दो बोल के मैं रुकता हूँ। शुक्रिया।